खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होतोय. केसांची वाढ अगदीच थांबलेली आहे. डोक्यामध्ये कोंडा, खाज आणि ऑइली स्कॅल्पची समस्या देखील असेल ना, तर आपला आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी गेम चेंजर ठरणार आहे. शॅम्पूमध्ये या दोन गोष्टी मिसळून फक्त 2 वेळा केसांवरती लावलं आणि जे काही फरक जाणवले ना, ते पाहून मी देखील थक्क झाले. नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत एक व्हायरल असा शॅम्पू हॅक शेअर करत आहे, ज्याचा वापर करता तुमच्या केसांची थांबलेली वाढ अगदी 200 पट वेगाने सुरू होईल. त्याचबरोबर केस गळणं, कोंडा होणं आणि ऑइली स्कॅल्पची समस्या देखील संपून जाईल. हा शॅम्पू हॅक तुमचे निस्तेज आणि कोरडे केस अगदी सिल्की आणि स्मूथ बनवेल. यासाठी तुम्हाला काय करायचे, केस धुण्याच्या फक्त 5 मिनिटे अगोदर तुम्ही ज्या कोणत्या ब्रँडचा शॅम्पू वापरत असाल त्यामध्ये 2 ते 3 गोष्टी मिक्स करा आणि लावा. आणि खरंच फ्रेंड, तुमच्या केसांना याचे खूप सारे फायदे मिळतील. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फक्त माझ्या सांगण्यावरून हा उपाय एकदा करून बघा. आणि त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास एक लाईक करा आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघा, सर्वात अगोदर आपल्याला 1 चमचा साखर घ्या आणि ती जरा जाडसर अशी कुटून घ्या. अगदी बारीक पावडर बनवायची नाही आणि जशी की तुम्ही इथं पाहताय तशी थोडीशी जाडसरच आपल्याला कुटून घ्यायची आहे. बघा, हेअर एक्सपर्टच्या मते शॅम्पूमध्ये 1 चमचा साखर मिसळल्यामुळे आपल्या केसांमध्ये मॉइश्चर टिकून राहतं आणि शॅम्पूमधील केमिकलचा जो काही वाईट परिणाम असतो तो देखील कमी होतो आणि केसांमध्ये नैसर्गिक चमक वाढते. ज्या कोणाचे केस अनेक वर्षांपासून वाढत नाहीयेत आणि त्यांच्यासाठी हा उपाय खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात कोरडे झालेले असतील, रफ झालेले असतील, तर हा उपाय तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. साखर मिसळून शॅम्पू लावल्यामुळे आपल्या स्कॅल्पवरील डेड स्किन सेल्स, कोंडा आणि काज कमी होते. आता बघा, हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि जेणेकरून काय होईल, ही जी साखर आहे ना ती आपल्या स्कॅल्पमध्ये जाईल आणि स्कॅल्पमधील सगळं काही इन्फेक्शन कमी करेल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा एवढं नारळाचं तेल ॲड करायचे. आता ॲड केल्याच्या नंतर दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या. जर तुम्हाला तुमचे कोरडे बेजान केस एका वापरामध्ये सिल्की आणि शायनी जर बनवायचे असतील ना, तर नारळाचे तेल या रेमेडीमध्ये तुम्ही नक्की वापरा. त्यामुळे केसांमध्ये एका वेगळ्याच लेवलची चमक येईल. आणि जर डोक्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा साठलेला असेल ना, तर आपल्याला याच्यामध्ये पुढचा एक महत्त्वाचा घटक ॲड करायचा आहे आणि ते म्हणजे आपण याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करणार आहे. लिंबाचा रस आपल्या स्कॅल्पमध्ये डीपली जाऊन स्कॅल्प अगदी क्लीन बनवतो. कोंडा, फंगस आणि खाज यापासून सुटका मिळते. तसेच आपल्या केसांमध्ये एक वेगळ्याच लेवलची फ्रेशनेस आणि शाईन वाढते. आठवड्यातून फक्त 1 ते 2 वेळा तुम्ही लिंबाचा रस तुमच्या स्कॅल्पवरती नक्कीच अप्लाय करू शकता. आता हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, जेणेकरून आपले सगळे घटक एकमेकांमध्ये छान असे मिक्स झाले पाहिजेत. आणि हे जे मिश्रण आहे ना, ते तुमचं स्कॅल्प अगदी स्वच्छ आणि क्लीन बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणावरती हेल्प करणार आहे. आणि हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, तेच आपल्या या शॅम्पू हॅकमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आता सगळ्यात शेवटी कोणत्याही चांगल्या ब्रँडचा एक माइल्ड असा शॅम्पू वापरा. लक्षात ठेवा, जो कोणता शॅम्पू वापरत असाल ना, तो माइल्ड असणं गरजेचं आहे. एकदम हार्ड वगैरे शॅम्पू वापरू नका आणि तेव्हाच तुमचा हा शॅम्पू हॅक तुम्हाला उत्तम असे रिझल्ट देईल. आता आपण बघा, सगळे शॅम्पू वापरतो, पण या शॅम्पूमध्ये जेव्हा या 2 ते 3 गोष्टी मिक्स करून आपण केस धुतो ना, त्यावेळेस आपल्याला कमालीचे रिझल्ट मिळतात. केस अगदी स्वच्छ होतात, सॉफ्ट, सिल्की आणि स्मूथ बनतात. सोबतच आपल्या केसांची क्वालिटी देखील सुधारली जाते. आता नीट लक्ष देऊन बघा, जर तुमच्या स्कॅल्पमध्ये खूप जास्त प्रमाणावरती कोंडा असेल, इची स्कॅल्प असेल किंवा मग स्कॅल्पला जर खाज येत असेल ना, तर हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालू नका. तुम्हाला काय करायचंय, आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर हेच मिश्रण आपल्या थेट स्कॅल्पवरती अप्लाय करा. बघा, 1 ते 2 मिनिटांसाठी अप्लाय करा. त्यानंतर अगदी हलक्या हाताने तुम्ही स्कॅल्पवरती मसाज करा. आणि बघा, असं केल्यामुळे काय होईल, स्कॅल्पमधील डेड स्किन सेल्स निघून जातील. जी काही घाण होती साठलेली किंवा कोंडा होता तो देखील निघून जाईल. आणि त्यानंतर 5 मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर हेअर वॉश करून टाका. तुमच्या स्कॅल्पमध्ये कोणतीही समस्या जर नसेल, तर तुम्हाला काय करायचंय, फक्त जर केस सिल्की हवे असतील, शायनी हवे असतील ना, तर आपल्याला याच मिश्रणामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला छान असा झाक बनवून घ्यायचा आहे. जेणेकरून काय होईल, हे आपल्या स्कॅल्पमध्ये जाऊन स्कॅल्प स्वच्छ करेल आणि केसांना अगदी सिल्की आणि शायनी बनेल. बघा, याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं
आणि आठवड्यामधून फक्त 2 वेळा जर तुम्ही हा उपाय ट्राय करून बघितला ना, तर तुमच्या केसांची थांबलेली वाढ 200 पट वेगाने सुरू होईल. केस गळणं बंद होईल. कोंडा आणि ऑइली स्कॅल्पची समस्या देखील हळूहळू कमी होईल. तुमचे केस निस्तेज झाले असतील तर एका वापरातच अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी बनतील. केसांमध्ये गुंता होत असेल, अगदी ड्राय झालेले असेल आणि व्हॉल्यूम देखील कमी झालेलं असेल, तर या सगळ्या समस्या अगदी 1 ते 2 वापरांमध्येच गायब होऊन जातील. चला तर मग फ्रेंड्स, आपला हा शॅम्पू हॅक एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या केसांच्या अनेक समस्या दूर होतील. आणि मला बऱ्याच कमेंट येतात की केस गळणं कसं थांबवायचं, कोंडा कसा कमी करायचा, केस लांब आणि दाट कसे बनवायचे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करेल. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही देखील आपला हा व्हायरलचा शॅम्पू हॅक नक्की ट्राय करून बघा. एकाच वापरामध्ये तुम्हाला बेस्ट असे रिझल्ट भेटतील याची मी तुम्हाला 100 नाही तर 101% गॅरंटी देऊ. सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. तोपर्यंत बाय.